पक्षाचा जय असो. अनुशासित कार्यकर्ते आहोत. आमचं हायकमांड, आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब ज्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आमची पुढची भूमिका करू. मी आता फॉर्म भरलेला आहे. मला सपकाळ साहेबांनी काल सांगितलं फॉर्म भर, आपल्याला लढायचंय, आपल्याला लोकशाही जागृत ठेवायची. बरेचसे बहुजन समाजातले लोकांच्यातल्या डोक्यातले प्रश्न आहेत, ते प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हाच एक लोकशाहीचा उत्सव आहे. हेच लोकशाहीचा उत्सव मधलं मतदान आहे. या मतदानामध्ये लोक सांगू शकतात की आमच्या हे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवत नाही. आमच्या एक कर्तबगार उमेदवारी अर्ज दाखल केलाय, मात्र पक्षाने तुम्हाला आता एकटं पाडलंय का? कारण की हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरायसाठी येणार होते, अचानक दौरा रद्द केला आणि तुम्ही अर्ज आता दाखल केलाय. पक्षाने कुठेतरी एकटं पाडलं तुम्हाला ऐनवेळी? नाही, बिलकुल नाही. पक्षासाठी आम्ही प्रत्येक एकटा माणूस सुद्धा लढत असतो. वरिष्ठ नेते का नाहीये तुमचा अर्ज दाखल करायला? वरिष्ठ त्यांना अचानक राहुल गांधींनी केरळला बोलवलेलं आहे आमच्या अध्यक्षाला. काँग्रेसमध्ये कोणी आलेलं नाही. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत, मिरगे साहेब आलेले आहेत, आमच्या रासपचा त्यांनी माणूस पाठवलेला आहे. आणि नारळ फोडायच्या कार्यक्रमाला सर्व महाराष्ट्रातील काँग्रेस जमा होईल, बारामतीतले बरेचसे बहुसंख्य जमा होतील. तर एकटं पाडायचं नाहीये. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. एकला चलो. आमच्या जानकर साहेब नेमके पुन्हा सोबत आहेत, कारण की जानकर साहेबाचा तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष आमच्या बरोबर आहे. त्यांनी त्याला पाठवलेलं आहे. महादेव कोकरे आहेत, असे सगळं राष्ट्रीय समाज पक्षाचा, अमोल सातकर जो इथला नगरसेवक आहे, किरण गोपने, हे सगळेजण आमच्या बरोबर आहेत. आणि आम्ही सक्षमपणे मताधिक्याने विजय व्हाल जर निवडणूक झाली तर? ही निवडणूक मताची नाहीच आहे. ही निवडणूक लोकांच्या प्रश्नाची आहे, लोकांचे मुद्दे मांडण्याची आहे. आम्हाला एक संधी मिळाली, लोकशाहीमध्ये एक संधीचं आम्ही सोनं करू. आणि अत्यंत ओबीसीचा मुद्दा असेल, मला एक सांगायचं, इथं ओबीसी नेते हाके यांनी विड्रॉ का दिला? मुख्यमंत्र्यांनी फोन केला म्हणून विड्रॉ दिला. मग याच्या आधी बोललेले मुख्यमंत्र्यांनी सांगून बोललेले, तुम्हाला कोणाचाही जरांगे पाटलांना बोललेले मुख्यमंत्र्यांनी सांगून बोललेले. तुम्हाला कोणाचाही फोन आला तरी तुम्ही आता मागे घेणार नाही यावर ठाम आहे का? कारण की अजून 2-3 मी माझ्या पक्षाचा अनुशासित कार्यकर्ता आहे, लॉयल कार्यकर्ता आहे. पक्ष ज्या पद्धतीने मला सांगेल त्या पद्धतीने मी इथून पुढचा कार्यक्रम करणार आहोत, इलेक्शन लढणार आहोत. भाजपचा सर्वात मोठा म्हणजे देशभरातील सर्वात मोठा पराभव करेल काँग्रेसचा जर का तुम्ही निवडणूक लढवली तर. आमचे मुद्दे लोकांपर्यंत गेले आणि त्या मुद्द्यांना उत्तर मिळाली तरी आमचा हा विजय आम्ही मानू. मतात आम्ही इंटरेस्टेड नाहीत. मत किती पडतील ह्याच्यात आम्हाला बिलकुल रस नाहीये. म्हणजे तुम्ही काय पराभव मान्य केलाय? अजिबात नाही. आम्ही सक्षमपणे लढणार आहोत. आम्ही विजयासाठी लढणार आहोत. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढणार आहोत. पुरोगामित्व टिकण्यासाठी लढणार आहोत. हे भाजपच्या दुटप्पी धोरणावर आपला महाराष्ट्र समाज सुधारकांमुळे ओळखत होता, आता बुवा बाजींमुळे ओळखतोय. या म्हणून आम्ही युतीला विरोध आहे. युतीचं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या विरोधात आम्ही बंड पुकारलेला आहे. अजित पवार जेव्हा निवडणूक लढवत 1 लाखाहून अधिक मताधिक्याने त्यांचा विजय व्हायचा, यावेळेस काय होईल असं वाटतं तुम्हाला? मतदान किती असेल, तुमचं मताधिक्य किती असेल? ही निवडणूक तात्विक आहे. आमचे मुद्दे जे काय आहेत आमच्या, म्हणजे आदरणीय अजितदादांचा तो मृत्यू झाला, त्याची FIR कॉपी दाखल झाली नाही. FIR महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या माणसाची FIR दाखल होत नसेल तर सर्वसामान्य काय स्थिती आहे? असा हा महाराष्ट्र आता कायद्याच्या विरुद्ध चाललेला आहे. काय कायद्याने काहीच नाही चाललेलं. अशा पद्धतीने हाच मुद्दा रोहित पवारांनी मांडला होता. रोहित पवारांचा पाठिंबा आहे का तुम्हाला? मग मला पाठिंबा कोणाचा आहे, पण मी एक माझ्या मनामध्ये आदर्श मानलेला आहे. रोहित पवारांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली, रोहित पवारांची पत्रकार परिषद घेतली, त्याला आमचे नेते राहुल गांधीने दिल्लीत जाऊन सांगितलं की तू, आमचं राज्य आहे कर्नाटक राज्यामध्ये तू FIR करू शकतोस. 0 FIR तिथे राहुल गांधींनी केली. म्हणजे आमच्या माणसाला, आमच्या या कर्तबगार पुरुषाला कर्नाटकमध्ये राहुल गांधीच्या सांगण्यावर न्याय मिळाण्याचा प्रयत्न होत असेल, त्यांच्यासाठी आम्ही काही करू. तुम्ही ठाम आहात का गुन्हा दाखल झाल्यावर माघार घेणार म्हणून? आम्ही तसे ठाम आहोत. सुरेंद्र पवारांनी देखील असं म्हटलंय की जर अजित पवारांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ही निवडणूक बिनविरोध करावी लागेल. एनसीपी ने अभी पिंपरी चिंचवड में क्या किया? अपने जगताप लक्ष्मण जगताप की देहांत हो गया,
उनके बीवी के अगेंस्ट शत्रुघ्न काटे को उभा किया ना, खड़ा किया ना, जैसे पंढरपुर में किया। बीजेपी तो हमेशा करती है, पंढरपुर में किया, नांदेड़ में किया, कोल्हापुर में किया। नांदेड़ में हमारे वसंत चौहान है, उनके बेटे के अगेंस्ट किया ना, अंतापुर के सामने किया। वैसे सिलेक्टिव आप नहीं रह सकते, बीजेपी को सिलेक्टिव महाराष्ट्र में देखता है, मीडिया है आपका, दिखा रही है। अहम बात ये है प्रफुल्ल पटेल का ये कहना है कि वो आपके सीनियर रहता है खड़गे, उनके साथ बातचीत चल रही है, तो क्या आप अगर वो कहेंगे तो नामांकन वापस लेंगे? एक हफ्ते से क्यों बातचीत रुकी थी? बहुत एटीट्यूड है उनको बातचीत नहीं करनी, कुछ नहीं करनी। हमें भी हम हमारा एजेंडा आगे लेके जाएंगे।